नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बघणार आहोत छान अशी घेरलेल्या किंवा गोटलेल्या पिठल्याची रेसिपी. तुम्ही आतापर्यंत जर या पद्धतीने केलेलं नसेल ना पिठलं, तर नक्की एकदा ट्राय करून बघा. चला तर आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया. इतर मी घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक, 2 लहान आकाराचे कांदे कट केलेले आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेले आहे 7-8. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी ठेवलेली होती कढई आणि तेल टाकून घेतलं, पण ते शूटच नाही झालं. तर चला तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये जिरं मोहरी ॲड केली आणि जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण सोबतच टाकून घेतलेलं आहे आणि लसूण आणि मिरची छान तळली गेली की त्यानंतर आपण त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. कढीपत्त्याची पानं पण छान तळू द्यायची आहे तेलामध्ये, म्हणजे त्याचा फ्लेवर पण छान येतो तेलात. आणि त्यानंतर आपण आता टाकलेला आहे कांदा, जो आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे आपल्याला कांदा छान आपला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि आता आपण यामध्ये हळद टाकणार आहोत, कारण आपण घोटलेलं पिठलं करत आहोत, तर त्यामुळे आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स नाही करणार आहोत. आपण इथंच आता हळद टाकणार. हळद पण छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे आपले सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त भाजले पण जातील आणि कलर पण छान येईल आपल्या पिठल्याला. तर चला आता आपण इथं पाणी ओतून घेऊया. आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये पिठलं करायचं आहे तितकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला, पण त्याआधी आपण यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिठल्याला व्यवस्थित मीठ वगैरे राहील, टेस्टला कमी जास्त होणार नाही. तर बघा आता मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने जर कधी केलेलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आता बघा इथं पाण्याला छान उकळ आलेली आहे. आता या स्टेजला आपण काय करणार, आपले जे हरभरा डाळीचं पीठ असतं ते आपण थोडं थोडं टाकत जायचं आणि एका हाताने मिक्स करत राहायचं, म्हणजे गोल गोल फिरवत राहायचं आपण व्यवस्थित, जेणेकरून ना आपल्या पिठाचा गोळा होणार नाही आणि जास्त घट्ट असे गोळे तयार होणार नाही त्यामध्ये. बघा या पद्धतीने एका हाताने टाकत जायचं आणि एका हाताने गोल गोल फिरवत जायचं आणि अप्रतिम लागत असतं चवीला. या पद्धतीने जर कधी केलेलं नसेल ना तर नक्की एकदा ट्राय करा. बघा आणि काय करायचं ना, मध्ये मध्ये आपण त्या चम्मचने ना जे गाठी झालेल्या असतात ना बेसनाच्या, त्या मोडत राहायच्या. बघा एका हाताने टाकत राहायचं आणि एका हाताने हलवत राहायचं आपण, म्हणजे व्यवस्थित आपलं पिठलं छान होतं. आणि जे बारीक बारीक लास्टला जे बारीक बारीक गोळे होतात ना पिठल्यामध्ये, तेच या पिठल्याची चव वाढवतात आणि तेच म्हणजे खाण्यासारखं असतं या पिठल्यामध्ये. तर बघा मी एका हाताने छान मस्त पीठ टाकलं आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहिली आणि या पद्धतीने बघा आपल्याला मिक्स करत राहायचे आणि छान जे गोळे झालेले आहे ना ते आपल्याला मोडत राहायचे आहे मध्ये मध्ये. अजिबात हात थांबू द्यायचा नाही, व्यवस्थित हलवतच राहायचं, म्हणजे गोळे होत नाही जास्तीचे आणि आपलं पिठलं पण छान होतं. तर बघा मी मध्ये 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 मोडतच होती ते. आणि बघा आता या स्टेजला माझं पूर्ण पिठल्याचे जे गोळे होते ना ते मोडून झालेले होते, बघू शकतात तुम्ही. अजिबात एकदम बारीक बारीक राहतात ना ते छान वाटतात आणि खायला. ते जेव्हा आपण पोळी किंवा भाकरीसोबत खातो ना पिठलं, तर ते तोंडामध्ये येतात ना, खूप अप्रतिम लागत असतात आणि अजिबात कच्चे वगैरे लागत नाही, कारण आपण खूप शिजवतो पिठल्याला, त्यामुळे ते शिजून जात असतात. बघा बघा मी तुम्हाला दाखवते. बघा एकदम बारीक बारीक आहे बघा, खूप सुंदर लागतात आणि खायला. या पद्धतीने जर कधी केलेलं नसेल ना नक्की करून बघा. खूप जणांना भीती वाटते हे घेरलेलं पिठलं करायला, की चुकीचं होईल किंवा काही खराब झालं आपल्याकडून तर नाही जमणार. तर अजिबात घाबरण्याची काही भीतीच नाही आहे इथं, खूप छान होत असतं. फक्त आपण ज्या वेळेस शिजवतो ना, ते शिजवणं आणि ज्या वेळेस पीठ टाकतो आपण तर ते मिक्स करत राहायचं, ती मेन स्टेज आहे. बघा आता आपलं पिठलं छान झालेलं आहे. मी 2 मिनटं झाकण ठेवलेलं होतं आणि वाफ पण देऊन घेतली मस्त पिठल्याला. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि मस्त याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकायची. हातावर उडतं नक्की शिजायच्या वेळेस, पण ते थोडंफार तर आपल्याला आता खाण्यासाठी सहन करावंच लागेल, पण चवीला अप्रतिम होत असतं. आणि कोथिंबीर टाकायला अजिबात विसरू नका, कारण कोथिंबीरीने आपल्या पिठल्याला खूप छान चव येत असते. तर बघा या पद्धतीने मस्त आपलं पिठलं आता आपण मिक्स करून घेऊ आणि तयार आहे आपलं छान बेसन खाण्यासाठी. तर या पद्धतीने कधी केलेलं नसेल तुम्ही घेरलेलं पिठलं किंवा घोटलेलं बेसन, तर नक्की करून बघा. काही काही ठिकाणी पिठलं बोलतात आणि काही काही ठिकाणी बेसन बोलतात. तर बघा आता चला आपण ताट करून घेऊया. तर इथे मी भाकरी ठेवली ताटामध्ये, आता भात वाढलेला आहे आणि आता आपण छान आपलं वाफाळलेलं गरमागरम घेरलेलं पिठलं वाढणार आहोत. तर बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि चवीलाही तितकंच अप्रतिम झालेलं होतं. नक्की करून बघा मैत्रिणींनो, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा.
धन्यवाद.